आणि इकडे नाशिक लोकसभा मतदारसंघावरनं महायुतीत अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे। सुरुवातीला या जागेसाठी श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली, मात्र भाजपने त्याला विरोध केला। शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये 8 जागांसाठी घोषणा झाली। पहिल्या यादीमध्येच हेमंत गोडसेंचं नाव अपेक्षित होतं, मात्र त्यांचं नाव नसल्यामुळे धाकधूक जास्तच वाढली आहे। त्यानंतर गोडसेंनी मुंबई गाठली आणि गेल्या 2 दिवसांपासून हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे हे उमेदवारीसाठी मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देतील। मुकुल, सातत्याने हेमंत गोडसेंचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे, पण नाशिकमधलं वातावरण पाहता आणि राजकीय परिस्थिती पाहता नेमका हा मतदारसंघ कुणाच्या पारड्यात पडण्याची चर्चा आहे। ज्ञानदा, नाशिक लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत आहेत। सुरुवातीला हेमंत गोडसे यांचं नाव चर्चेत होतं, त्यानंतर विरोध शिवसेना शिंदे गटाकडनं आणि त्याचबरोबर भाजपमधनं देखील काही प्रमाणामध्ये झाला होता। त्यानंतर हेमंत गोडसे यांचं नाव मागे पडलं। छगन भुजबळ यांचं नाव अचानक पुढे आलं आणि छगन भुजबळ यांना उमेदवारी ही दिली जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आणि त्यानंतर सोशल मीडियावर म्हणा किंवा अंतर्गत कुजबूजमध्ये छगन भुजबळ यांना प्रचंड विरोध होऊ लागला। भाजपमधनं देखील त्यांना विरोध होऊ लागला। ही नाराजी वरिष्ठांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर पुन्हा गेल्या 2 दिवसापासून हेमंत गोडसे यांची उमेदवारी कायम राहील अशा स्वरूपाची शक्यता व्यक्त करण्यात आली। काल खरं तर पहिली यादी जाहीर झाली। या पहिल्या यादीमध्ये जे 8 खासदार होते त्यामध्ये हेमंत गोडसे यांचं नाव देखील जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्या पद्धतीने हेमंत गोडसे यांच्या जल्लोषासंदर्भातली तयारी देखील शिवसेना शिंदे गटाकडून नाशिकमध्ये सुरू करण्याची तयारी सुरू झालेली होती। मात्र अचानक त्यांचं नाव थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सस्पेन्स पुन्हा एकदा वाढलेला आहे। आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून जोर लावला जातो आहे। वरिष्ठ पातळीवर चर्चा देखील केल्या जात आहेत, परंतु सध्या एकूणच नाराजी बघता कालच मराठा समाजाची देखील नाशिकमध्ये बैठक झाली। या पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते। परंतु आता जसं श्रीकांत शिंदे यांचं नाव देखील अद्याप जाहीर झालेलं नाहीये, त्यामुळे दुसऱ्या यादीची प्रतीक्षा आहे। दुसरी यादी आज येते की उद्या येते, त्यानंतरच नाशिकचा सस्पेन्स हा उघड होणार आहे। परंतु सध्या भुजबळ यांच्या नावाला विरोध आहे आणि म्हणूनच हेमंत गोडसे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागलंय। धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल।